गजानन विजय ग्रंथ अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जाजी चिद्विलासा, हे गोविंदा निवासा, हे आनंद कंदा परेशा, पाहि माम दीनबंधो, हे केशवा केशीमर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आहे म्हणे ते तू जाणसी चक्रपाणी, तेच का रे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करी ते तू पुरविसी श्रीहरी, ऐसा पूर्णा भीतरी आहे वर्णन बहुसाळ, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता दास गणू हा तुझा असे, अकोटाचे शेजारी मुंडणगाव नामे एक नगरी, तिथे बायजा नामे खरी समर्थाची भक्तीनं, हैदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात बुलाबाई जन्नी असे, बायजाचे बालपणी लग्न झाले होते जाणी, ललाटी जे विधात्याने लिहिली असे तेच घडे, बायजा आली तारुण्यात गर्भादान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जमाताच्या ग्रहासी, परिउपयोग नाही झाला जमात शंड होता भला, तेने जननीला शोक झाला अनावर, बायजेकडे पाहून जन्नी कली रोदन, माझ्या बायजीचे तारुण्य बांज पाहू राहते, बुली म्हणे शिवरामासी, बायजा न ठेवायसी, दुसरा नवरा करूईसी, देणे आहे भाग पहा, शिवराम म्हणे त्यावरी, नको ऐसा सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना, काही दिवस वाट पाहू, ऐसा नको ऐसा अधीर होऊ, बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला, नपुंसकत्व अवधो आले असेल त्याच्या जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही वास्तव, ऐसे उभयता बोलून बायजासी तेथेच ठेवून, आले मुंडन गावा कारण आपल्या घरात, बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई, तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी इच्छा झाली मानसी संभोग करावया, त्याने प्रयत्न केले नाना वळवाया तिच्या मना, म्हणून या लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे, हाताश ऐसी मुळी न होई, मीच तुझा पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन, झुरणे दे हे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला, ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवावया, परी उपयोग होईना बायजेचे न हे येई म्हणा, ती म्हणे हे नारायणा का रे दैन्य मांडलसे, बालपणापासून धैले मी जे तुझे चरण, त्याचेच का हे मज लागून फळे दृष्टी पडावे, जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष कळून आला, दैवयोगे समजून चुकला संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई चित्ताता रमले पाही, कृपा करी रे शेषशाही स्पर्श पुरुषाचा न हो मला, ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापासी, आपला हेतू कळवण्याची रात्रीच्या समयाला, तो बायजाचे इन्कार करून या केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्यापरीस साचार, सोड हा विचार स्वैर ऐसा होऊ नको, या तेच्या भाषणात तो नाला मुली म्हणा, होता कामाची वासना नीती विलिया जात असे, अंगावरी टाकणं हात जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सूत माडीवरनं पडला हो, खोक पडली डोक्यासी, बायजेने धरले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो, बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही, मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केली या कर्माचा, त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येसा आपल्या मुंडणगावी, बुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायसी पुढील भाकीत बायजेचे, ते मानले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी, महाराजा ते पुसावयासी आपल्या या कांतेसह, बायजा घातली पायावर केली विनंती कर जोडून,
कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला. ते समर्थाने ऐकले, शिवरामासी हसत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती तिचे तात, उगे ना पडा फंद्यात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला. घेऊन त्या बायजाला परत आला मुंडन गावी. परी त्या समर्थ वचनाची बायजा आनंदली मने, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थाचे एकत भक्त पुंडलिक नामे मुंडनगाव, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिला प्रथम अडथळा जन नाही केला शेगाव जाण्याचा पुंडलिकाबरोबर. त्यांना ऐसे वाटले, साधुचरण इने धरले तेच तिच्या करतील भले, निज कृपे करून कल्याण. पुरुषत्व देखील जमातीसी, अशक्य ना काही संतासी, ऐसा विचार मानसी करू राहिले स्वस्त ते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी ऐशा रीती झाली. हे शेगावीच्या वारीचे ढोंगा हे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरणी जवान, पुंडलिकासी ही तारुण्य, याची वारी विषय भान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नवाळी, भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयतानी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध होता, बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याची आली पोटी, म्हणून यांची ताटातुटी केली पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विचार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी, तू का कारटे अहिर्निशी, पुंडलिकाच्या घरा जाशी हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित उसाच्या फळामध्ये. वा पाहून बाटूक आला, बैल नाही पुढे गेला, कारटे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला आता ठेवू नको ऐसी, लावणी या द्यावे मोहतारासी, पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याची हितगुज करते, एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमाचे. चला जाऊ शेगावास, घेऊन या कार्टीचं, सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संताची अवघे कळते ते सन्नितीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे घेऊन लागले पायी शेगावी समर्थाच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन, ही बायजा तुझी बहीण पूर्वजन्मची पुंडलिका. लोकनिंदा जरी करती तरी अंतर न द्यावे ईज प्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही नवरा भला, ही ना आली करावयाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला आता कोणी न छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून गेला, असे घाईवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंडन गावासी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोली केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात, ते कैसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ते ठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणाविले मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करावयाला खामगाव माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसी बांधली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला, फोडू वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी, शेवटी त्याने अंतरी विचारायचा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय, याविने दुसरी सोय काही नसे राहिली.
पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव रे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथा अंत, कमी पियाता पाहू नको. ऐशी श्रोते विनवणी, करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किंकर. कोल्हे हुकणे कंतार, दणानून गेले हो. तो एकदमनी आली, तट्ट्यावरती लागली. गाडी होती झोंपली, जोडी खिल्लार बैलाची. कंठा माझी घंगरमाळा, वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला, होता पडदा दमनीसा. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयसी. डॉक्टर पाहत होता तिसी, पडून आले आपल्या शय्येवर. तो एक उतरला, ब्राह्मण दमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठोनी, आपण आलात ये ठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजानामा विधान. तीर्थांगारा घेऊन शेगावून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत, वेळ नमशी राहिला. तीर्थांगारा देऊनी निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारण, भाऊने शिपाई पाठविला. परीनं पत्ता लागला, गाडी न दिसली कवनाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविले अंगारा, तो तत्काळ फुटला खरा. येऊ लागले भराभरा, पू त्या स्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाराला. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्वत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वदले त्यास. माझ्या गाडी बैलास, नुसतान चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीच्या ब्राह्मणाला खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून आला, खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी असती पूर्ण गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निक्ती झाली पंढरपुरी. ती चंद्रभागे तिरी, विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवस वारीचा साचार. स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा हरी पाटील, बापूना व मंडळी दुसरी. सोडून या शेगावा नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर, समाधिस्थ झाला असे. झरे जीवित पाण्याचे, आसपास त्या माळाचे. आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवासाचा, गुरु महादजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला याचा, शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावीचे, गोमाजीला वंदनुसाचे. रस्त्यास लागली पंढरीचे, नैसा त्यास परिसाट. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन, अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापूंना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्याचा येऊ लागला पंढरीस. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी, होऊ लागले श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर, गजबजून गेले फार. भरती येता सागर, जेवी जाय उचंबळून. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी, भक्त म्हणती सोच्च स्वरे. शब्द कवनाचा कवनाला, न कै ऐकाय आला. ऐसा आनंदी आनंद चालला, तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळला बुक्का, आदर कराया कारणे. त्या योगे अवकाशात, बुक्क्याचे जणू झाले छत. सुवास उठला घुमघुमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या.
हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यावरी, पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीस साचार हरी पाटला बरोबर, बापूना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशापरी, दर्शनासी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत. रावळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची, मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूना. केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापूना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी, कारे निष्ठुर झालासी मज देई दर्शना. तू सावत्या माळ्या कारण अरणी गेला धावून, तेवी येऊन रावळातून मज भेटया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नव्हे येथे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे विटे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशी नाथ, मग का रे देवा मज प्रत उपेक्षिला यावेळी. ऐसा बहुधावा केला शेवटी बापूंना ताज झाला, परत विराडासी आला अस्तमानाच्या समयाला. मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण, बापूंनाचे अवघे मना विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या सभोवारी, फिरत होते भिरीभिरी याचे नाव ध्यास हो. बापूनासी पाहून हसू लागले अवघे जन, हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावहून दर्शना पंढरीसे आला जाण, येथे येऊन खेळणाना फिरला पाहात गावामधी. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाची श्रीपती, अनवेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघा झाला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून द्याया गेलो दर्शन, बापूनाच्या नारायण वाटेले ते उभासे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाला आला, हा शेगावी तयाला भेटला असता ईश्वर. अहो हे वेदांती लोकांनी सांगती, शब्द चावटी समेशा करती, अनुभवाच्या लेश नसे. सगुणापसना झाली पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपवास तयाचा प्रत्येकाने केला साचा, अवघ्या पुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठून. तो बापूंना बैसला उपोषित, दातांशी लावणी दात, ते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्याहून. गरिबीचे साकडे साधूला एक पडे, सत्संगी ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूंना, दुःख नको करू मना, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले, कटीवर हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी, बापूनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापूनाच्या अंतरी अति आनंदित झाला. धोतर पागोटे आणि शेला तो घरी दृष्टी पडलेला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास, तसे दर्शना मास होऊ द्या आम्हा आहे आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन, बापूना सारखे आधी म्हण तुम्ही करा रे आपुले. ते तैसे झाल्यावरी दर्शन घडल्यावर निर्धारी, हे दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करा आधी म्हण पुढील का घडेल हे. पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला, कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे.
संत आणि भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काली घेऊनी अखेर मंडळी फिरली माघारी, बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसाळले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवटे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा, तो वडाळी प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेतामागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढीती गाडी माझी बसविती, चंद्रभागेच्या पार करती कुर्डवाडी रस्त्याला. हा कवटे बहादुराचा वारकरी झाला मरीने आजारी, ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना. गोळे हातपायाने येऊ लागले बहुवशी, कोणी न जाई त्याच पाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळवले ना कोणा प्रत, शेगावाची समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा केला, एक वारकरी मात्र होता पडला, कठीण काळाच्या समयाला कोणी न येती उपयोगी. लोक सुखाचे सोबती, संकटकाली अवेरीती, तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर, म्हणाले हा ओ श्रीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरु राया, हा बहुतेक मेला सदया, त्याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर आपल्या येथवा साचार, मरीचा तो झाला चोर, सांप्रत या पंढरीसी. अशा परिस्थितीत ते ठाई थांबणे काही बरे नाही, चला जाऊ लवकलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधुनी जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्याचे उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणाले गुरुनाथा, आता वराड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको, तुझे टळले गंडांतर, ऐसे वदनोन ठेवणे खर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली, वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरली हाती, त्या ते निजगमने यमई नाही कैसा. घटकेत आला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्था चरणासी, मने दयाला काढिली मिशी, दाडे तुन काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार, आले कुर्डवाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करून वारी, आली शेगावा प्रति सारी, मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण द्याया आला दर्शन, त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे. तयांचे स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाई. सोळे ओळे त्याचे अति, तो होता मध्यमती, खट्टू झाला परमचित्ती, समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणेत या वेड्यासी वंदण्याप्रत, हा भ्रमाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोळे ओळे येथे मेले, अनाचाराचे राज्य झाले, आता पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत, पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्या वाटेवर. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न, आणू कैसे जीवन श्वान मध्ये पडले हा. याला न कोणी उचलती, गांजा सदैव धून किती,
या वेड्या ते वंदिता ती महाराज महाराज म्हणून जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून झाले याचे दर्शन घ्याया कान हे कळेना त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठाया येथे एक ब्राह्मण आणि म्हणाले तया प्रत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय उगाच घेऊ नको हे ऐकून रागवला निज समर्था बोलू लागला अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की ऐसे ऐकता विप्राला समर्थांनी जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समान ज्ञानी नाही परीखंती न करा तिळभर पाणी आणावया घर घेऊन चालावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा ऐसे बोलून कुत्र्यापाशी येथे झाले पुण्यराशी स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा करीतो योग्यता ना जाणली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पायी माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरद हस्ता ठेवा शिरा मी अनंत अपराधी तूच 16 साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडले ईश्वराने श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली पुष्का मनाची पार फिटली लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐशी चित्ती आली तया स्वस्ती श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका लाभो सत्पर हीच इच्छा दासगणू शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 18 अध्याय समाप्तम्।